वकार अहमद यांनी, तसेच निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे आणि फोन इन फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय. बोला. मी गजानन आवटे बोलतो शिरल्यावरून. हा, शिरला अंधारे. बरं, काय म्हणता गजाननराव, सांगा. काही नाही, तुमचा म्हणजे माझे लहान भाऊ खूप लावत असतात. माझा पहिल्यांदा फोन लागल्यामुळे खूप आनंद झाला. छान. तुमच्या पहिल्या कॉलचं आम्ही सुद्धा स्वागत करीत आहोत आकाशवाणी अकोला तर्फे. मी म्हणजे जनजागृती काम करत असतो सर, असे कविता लिहित असतो. हो हो हो. कुठलं गीत ऐकायचं आहे? सर, आपल्याला एक चांगलं गीत ऐकायचं. आकाशवाणीचं अकोला केंद्र कार्यक्रम सूरसंवादसाठी फोन लागलाय. हो सर, मी छगन सुरवाड ठाकूर, मुक्कापूर, सिंदखेड तालुका, पाटण जिल्हा अकोला इथून बोलतो सर. बोला ठाकूरजी, काय म्हणताय? बस चाललं सर, उन्हाळ्याची मजा. काय म्हणताय ऊन? हा, एकदम कडक तापते ऊन मध्ये. बरोबर, 38-39 पर्यंत पोहोचलोय आपण. हो. काय कुठलं गीत ऐकायला आवडेल सर? मला ते बस सर काही नाही, आता माझे मित्र आहेत बा आमच्या संजय समाधान सरदार, भावराव इंगळे, हा माझे पत्नी सरदार ठाकूर, माझा मुलगा चंदन ठाकूर, माझे पंचपराबाई ठाकूर, आमच्यावर तर जा मग. हा, तुझं संघ प्रेम. हॅपी बर्थडे माय डिअर. अरे हे काय, ऍप नाही लोन? माझ्या नवीन स्कूटीसाठी. हो, पण शहाणे, नाहीतर पैशांवर फिरलं जाईल पाणी. म्हणजे ऐक, ऑनलाईन लेंडिंग ऍप जोखून पारखून आरबीआय अधिकृत बँक एनबीएफसी कडूनच तुम्ही लोन घ्या. अनधिकृत ऍप्स किंवा अनोळखी लोकांकडे स्वतःची माहिती शेअर करणे म्हणजे धोका. आजोबा बनली मी शहाणी. गिफ्ट नाही उघडणार तू. स्कूटी. आरबीआय सांगते, यांच्याकडनं ऐका. जाणकार बना, सतर्क रहा. महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. वाहन चोरी तसेच इतर वाहनांसंबंधी गुन्हे टाळण्याकरिता सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्याकरिता MHHSRP.com या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाशिम द्वारे नागरिकांना करण्यात येत आहे. आकाशवाणीचं अकोला केंद्र. नमस्कार सर. नमस्कार. विजय बाहेर बोलतो, गंगापूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर इथून. विजयजी नमस्कार, काय म्हणताय? बघा सर, आपले खूप छान असे कार्यक्रम असतात, त्याच्या मोबाईलच्या ॲपद्वारे आम्ही आनंद घेतो त्याचा. हो सर, आणि खूप छान असे कार्यक्रम असतात आणि आपण सर्वजण खूप छान रीती सादर करता सर. आपल्याला धन्यवाद सर्वांना. तुमच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते आणि म्हणून मग काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही निरंतरतापूर्वक करत राहतो. हो सर, बरोबर, नक्की. आणि कसं असं माहिती का, आता आम्ही पण एवढं मन लावून कार्यक्रम ऐकतो का, पण आम्हाला पण असं वाटतं का आपला कॉल लागला तर आपल्याला पण आनंद होतो आणि त्या पद्धतीने आम्ही पण त्या कार्यक्रमाचा आनंद घेतो. आमचा कॉल असो या नसो. हो, अगदी बरोबर आहे. आणि संगीताशी ज्याची मैत्री आहे, निरंतरतापूर्वक अगदी सदा सर्व काळ त्याच्या सोबत असते, प्रेम आणि आनंद. हो. आणि बघा सर, तुम्हाला सांगतो, आपण जेवढं दिवसभर काम करून थकतो त्याचा थकवा काहीतरी नाहीच होतो बा. अगदी बरोबर आहे. कारण संगीत एक थेरपी आहे. हो, मनाला भुरळ घालणारी, मनाला प्रसन्न करणारी, मनाला आनंद देणारी, मनाला विसावा देणारी, मनाला खऱ्या अर्थानं ती स्थिरता प्रदान करते संगीत जीवनाला आणि आधार देते जीवनाला. एकदम खरं बोलले सर. आणि काय झालंय ना, आता सध्या आपण जरी मोबाईलच्या युगामुळे आपण असं म्हणतो की एका सेकंदात आम्ही विदेशात बोलू शकतो, पण आम्ही आमच्या जवळ असून सध्या दुरावलो आहोत. कारण एका कुटुंबामध्ये 4 लोक जर असतील आणि 4ही लोकांकडे जर मोबाईल असतील तर वेगवेगळ्या पद्धतीने ते बसलेली असतात. चौघांमध्ये संवाद होत नाही. अगदी खरं, अगदी खरं सर. आणि कुठेतरी मग त्याचा जो परिणाम आपल्याला दिसतो आहे, तरुणाई आमची भटकत आहे. आजी आजोबांपासून आम्ही दूर झालो, म्हणजे आम्ही आमची गुरुकिल्ली हरवली. आणि आई वडिलांचा जो धाक होता, आदरयुक्त धाक, तोही कदाचित किंवा मोबाईलच्या अतिवापरामुळे दूर दूर जात आहे. हो सर, हो सर, आजच्या काळातली परिस्थिती. त्याच्यामुळे जसं आपण गाडी चालवत असतो तर लिहिल्या जाते की आवरा वेगाला सावरा जीवाला. तर वेळीच जर आपण या मोबाईल पासून आपली तरुणाई, आपले लहान मुलं दूर ठेवले नाहीत
हो. तर एका भयान मोठ्या संकटाकडे आपण वाटचाल करतो आहोत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. नक्की सर, 100% खरंच. हा, कारण उपयोगी असेल त्याचा उपयोग करा, जे उपयोगाचं आहे महत्वाचं आहे. पण 2-2, 3-3, 4-4 तास आपला मुलगा जर त्यात डोकं टाकून बसतोय तर निश्चितच काहीतरी चुकीचं होतं. हो सर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून 100% घेतली पाहिजे असं माझं पण म्हणणं आहे. बिलकुल बिलकुल. खूप चांगला विषय छेडला तुम्ही आणि खूप चांगल्या मुद्द्यावर तुम्ही बोललात. हो सर. कुठलं गीत ऐकायला आवडेल? साजन चित्रपटातलं हलका यांनी निघालेलं गीत ऐका सर. तयार करते हो तुमचं सर असं गीत. हो, तुम्हाला तुमच्या संपूर्ण परिवाराला ऐकवित आहोत साजन या चित्रपटातील हे छान. धूप में अधिक परिश्रम करने से जानलेवा लू लगने का खतरा है। इसके लक्षण पहचानिए। तेज बुखार, उल्टी उबकाई, कमजोरी, ऐंठन, चक्कर, मानसिक तौर पर अस्त व्यस्त होना, सांस लेने में कठिनाई या बेचैनी, तेज धड़कन, सीने में दर्द, बेहोशी। अगर आप किसी को भी इन हालात में पाए उन्हें प्राथमिक उपचार दीजिए। तुरंत 108 पे फोन कर एम्बुलेंस बुलाएं। तब तक उन्हें छांव में ले जाएं, पाँव ऊपर करके लेटाएं, गीले कपड़े से शरीर को ठंडा करें, हवा दें। अगर वो पूरे होश में हो तो ORS, नींबू पानी, छाछ जैसे प्राकृतिक तरल पिलाएं। गैस वाली सॉफ्ट ड्रिंक्स पिलाना टालें। आपकी सतर्कता से जान बच सकती है। मौसम के मुताबिक खान पान बदलना हमारी परंपरा है। हल्का और पौष्टिक भोजन गर्मी के दिनों में सेहत अच्छी रखता है। अधिक पानी की मात्रा वाले मौसमी फल और सब्जियां शरीर को ठंडा रखते हैं। प्याज का सलाद और नमक जीरे वाला कच्चा आम जैसे पारंपरिक उपचार तापघात को रोकते हैं। ताकत देने वाले प्राकृतिक तरल जैसे ORS, नारियल पानी, नींबू पानी, छाछ, आम पन्ना, मूंग का पानी पिएं। शराब, चाय, कॉफी और सॉफ्ट ड्रिंक टालें। अत्याधिक नमक, मसाले, तला हुआ और उच्च प्रोटीन वाला भोजन टालें। बासी खाना न खाएं। मांसाहारी लोग तले या लाल मांस की जगह भुना हुआ मांस खाएं। अच्छा खाएं, स्वस्थ रहें, सुरक्षित रहें। NDMA एवं IIPHG द्वारा जनहित में जारी। हो, कार्यक्रम सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय. हा, ठीक आहे सर. वडोदा पानाळी तालुका मुक्ताईनगर येथून नारायण शिवळकर बोलतो. नारायणजी बोला. तुमचे नेहमीच पत्रही असतात, फोनही येतात आणि हो. म्हणजे अकोला आकाशवाणीशी तुमचं नाळ चांगली जुडलेली आहे. हो हो, अकोला फार आवडते मला. तापमान वाढ झालेली आहे म्हटलं का? हो, जवळपास आमच्या इथं तर आमचं तर तुम्हाला माहितीच आहे, अकोला म्हणजे थंडा मतलब बर्फ का गोला आणि गरम मतलब सिर्फ अकोला. 41 अशी ना असतं. तर त्याच्यामुळे आम्ही 38-39 पर्यंत पोहोचलो आणि 42-43 पर्यंत असतो, जास्त पण कमी नाही. हो, आमचा पहाडी भाग आहे, जळगाव खानदेश लास्ट बाउंड्री. हो, पहाडी भाग 40. कुठलं गीत ऐकायला आवडेल? मला गीत आता तापमान बी वाढलं, गिरफ्तार मधलं. धूप में निकला ना करो रूप की रानी. रस्ता सुरक्षा अभियान, सडक सुरक्षा, जीवन रक्षा. पायी चालताना नेहमी फुटपाथचा वापर करा. फुटपाथ नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूला चाला. आवरा वेगाला, सावरा जीवाला. आपलं वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी किंवा त्याचा वेग कमी करण्यापूर्वी योग्य तो इशारा करा. वाहन रस्त्यात थांबवण्यापूर्वी योग्य तो इशारा करा. वाहन ओव्हरटेक करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्या. मद्य पदार्थ किंवा अंमली पदार्थांचं सेवन करून वाहन चालवू नका. आवरा वेगाला, सावरा जीवाला. प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्याद्वारे जनहितार्थ प्रसारित. आकाशवाणीचं अकोला केंद्र. कार्यक्रम फोन इन फरमाईशी गीतांचा. सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय. हा, मी समतानगरी मुनगावून बाबाराव सुरकार बोलतो. बोला बाबाराव. नमस्कार. नमस्कार. आपण कोण बोलता? मी विकास पल्लाडे बोलतोय. कार्यक्रम सूरसंवादसाठी. आम्हाला गीत ऐकायचं आहे. गजानन महाराज ते पालखी निघाली. अजित कडकडे यांच्या आवाजात. हो, काही नाव आहेत. नातीचं नाव आहे भक्ती कोरडे, सोम कोरडे, उषा शिवरकार. आता मला तुमचं वय सांगा. माझं वय 65 चालू आहे. 65 वयाच्या अनुषंगाने तुमचा आवाज जो एवढा दम लागतोय, तुम्हाला काही दमाचा त्रास वगैरे आहे का? हो, ते जाणवून राहिलं मला तुमच्या बोलण्यातून. काही हरकत नाही. अत्यंत चांगलं असं गीत केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवादसाठी आपला फोन लागला. आपण कोण बोलता सर? मी विकास पल्लाडे बोलतो. नमस्कार. बऱ्याच दिवसापासून आपला सर संवाद झाला नाही. मी शेगाव आपला संतोष मोरे बोलतो, वरवट खंडराव, बुलढाणा डिस्ट्रिक्ट. आनंद शिंदेच्या आवाजातलं लोकगीत कुठलं इथे? म्हणजे ठाकरे सर, मंगला देशमुख मॅडम हे आमच्या शाळेत आमच्या रेकॉर्डिंग साठी आले होते. छान. दोन्ही नावं आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे गुरुतुल्य असे व्यक्तिमत्व आहेत ते. हो हो हो. आणि संजय ठाकरे सरांचा आवाज मुळातच खूप मस्त आणि बहारदार असा होता. हो, खरंच होता. आणि मंगलाताई देशमुख यांची शैली होती एक वेगळी. हो, आताही आहेत म्हणा. ज्योती हातेकर मॅडम आहेत, ते लता चांदूरकर मॅडम तर आता येतच नाहीत. हो 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 हो, सीमा शेट्टी मॅडम तेही येत नाहीत आता.
चालेल. हो. मात्र तुमच्याशी गप्पा करून आनंद झाला आणि आनंद शिंदे यांच्या स्वरातील हे लोकगीत तुम्हाला ऐकवित आहोत. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, कोण आपण? मी विकास पल्हाडे बोलतोय सूरसंवाद या कार्यक्रमासाठी. हो सर, मी रामराववाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथून गंगाधरराव घुगे बोलतो. मी एक जुना श्रोता. नाही, आमच्यासाठी श्रोता कधीच जुना होत नाही. आमच्यासाठी अगदी देवतुल्य श्रोता मंडळी आहे. नाही, कसं तुम्हाला माझ्याबद्दल माहिती द्यायची म्हणून मी बोललो. बरं, काही हरकत नाही, बोला. तर या कार्यक्रमाला तुम्हाला बरेच दिवसापासून प्रयत्न केला पण काही लागे नाही. मागच्या वेळेस गेल्या वर्षीला 2 फोन लागले होते. चला, या वर्षीच्या पहिल्या फोनचं तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे. आणि खूप सर संवाद चांगले करता तुम्ही आणि आम्हालाही खूप तुमचा कार्यक्रम आवडते. पहिल्यापासून जुने श्रोते असल्यामुळे आम्हाला इतरही केंद्राचे कार्यक्रम खूप छान वाटतो. पण आपल्या केंद्राची एक वेगळीच खुबी आहे सर. आणि सर संवाद रूपात थोडंसं बोलायचं आहे. गीताचं तर गीत तर कुठेही ऐकायला मिळतं, पण मला थोडासा संवाद करायचा आहे. मी 1984 पासून रेडिओ आहे. 24 वर्ष म्हणजे आता हे 24 म्हणजे 2024 आहे तर मला 40 वर्ष पूर्ण झाले. आणि एवढ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी आकाशवाणी सोबत जोडलेला आहो, आकाशवाणी सोबत मी जुटलेला आहो. आणि ज्यावेळेस आपलं केंद्र नव्हतं, अकोला आकाशवाणी केंद्र नव्हतं, त्यावेळेस मी अकोला शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना आपण सध्या आकाशवाणी जिथं जागा आहे या जागेवर एक बोर्ड लावलेलं होतं, नियोजित आकाशवाणी केंद्र म्हणून. अच्छा. आणि मी ते पाहत जाऊ आणि सर्व कॉलेजला जात जाऊ तर मला समाधानी वाटत आहे की आकाशवाणी केंद्र व्हावं लागलं. क्या बात आहे, खूप चांगली आठवण सांगितली तुम्ही, खूपच आनंद देणारी. आणि ते मी स्वतः असल्यामुळं जुना म्हणजे पहिले मुंबई, नागपूर, जळगाव, परभणी असे सांगली असे जुने केंद्र जे आपले जे आहेत प्रायमरी चॅनलवरले ते केंद्र ऐकत असताना एक एफएमचं केंद्र आपल्या इथं व्हावं लागलं. हे आनंद होत आहे मनात मी. आणि तेव्हा मग काही दिवसांनंतर मग आकाशवाणी केंद्र उभारणी झाली. माझा संपर्क वाढला आणि मग त्याच्यानंतर उद्घोषक मंडळी, जुने उद्घोषक सर्व झालेले गेलेले आहेत, रिटायरमेंट झालेले. समजा त्यांच्यासोबत सुद्धा खूप छान संवाद आणि भेटी व्हायच्या. त्याच्यानंतर मग माझे कार्यक्रम पण आकाशवाणीवरून मी दिलेले आहेत, अकोला आकाशवाणीवरून. त्यावेळेस मी युवक होतो तर युवानीमध्ये दिलेले आहेत. वा वा, कुठल्या कविता वगैरे सादर केल्या होत्या? हो, कविता सादर केल्या आणि माझी आवड नावाचा कार्यक्रम होता. आणि बाकी चिठ्ठीमध्ये सुद्धा नंबर लागला होता आणि त्याच्यानंतर हितगुज मध्ये सुद्धा नंबर लागला. असे 2-3 कार्यक्रम, 4 कार्यक्रम माझ्या अकोला केंद्रावर. खूप चांगल्या कार्यक्रमांची आठवण करून दिली. कळावे लो बसावा, हितगुज, भाग्य चिठ्ठी त्या अंतर्गत आपण काढायचो. आणि युवावाणी या कार्यक्रमामध्ये युवा वर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी आकाशवाणी प्रयत्न करत होती नेहमीच, अजूनही करते आहे. सर्व तुम्ही जे सांगता हे याच उद्देशानं याच मुद्दा होता माझा तो की बा आपण आपलं इतर सर्वांपर्यंत गेलेलं पाहिजे आपले जे विचार आहेत ते. आणि सध्या ही जे आपले भारतामधली किंवा विदेशातली जे काही आकाशवाणी केंद्र आहेत ती पूर्ण सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोते हो, सूरसंवाद या कार्यक्रमासाठी आपल्याशी संवाद साधला होता विकास पल्हाडे यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं होतं वकार अहमद यांनी आणि निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद.